हरिद्वार सर्व 7 पुरी इथं वास करतात. तसंच काशी धाम पण या ठिकाणी वास करतं. आणि आणखीन आपण काही चर्चा केली होती की नवदीपमध्ये सर्व धाम तीर्थक्षेत्र वास करतात. आणखीन मूळ तीर्थक्षेत्राला भेट दिल्यानंतर जो आपल्याला लाभ होतो त्याच्यापेक्षा ते तीर्थक्षेत्र नवदीपमध्ये वास करत असताना त्याचं सामर्थ्य वाढतं. आणि मग नवदीपमधल्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना आपण जेव्हा दर्शन देतो तर मूळ तीर्थक्षेत्रांना दर्शन दिल्याचा जो लाभ होतो त्याच्या हजारो पटीने जादा लाभ होतो. तर पहा, आपण 4-5 दिवस नवदीप धामाचा वास करत आहोत. आपल्याला भरपूर इतर तीर्थक्षेत्राच्या वासाचा पण लाभ प्राप्त होत आहे आणि हजारो पटीने जादा लाभ प्राप्त होत आहे. वृंदावन वासाचा पण लाभ प्राप्त झाला. अयोध्या धामाचा वास पण आपल्याला लाभ प्राप्त झाला. आणि आज आपल्याला इथं आल्यानंतर काशी धाम तीर्थक्षेत्राचा वासाचा पण लाभ प्राप्त झाला आणि तोही हजारो पटीने जादा लाभ प्राप्त झाला. श्री नवदीप धाम की, श्री नवदीप मायापुर धाम की, श्री गौरांग महाप्रभू की. आणि मग या ठिकाणी काशी धाम वास करतं असं का सांगितलं जातं? कारण जे काशी आहे हे शिवजींचं क्षेत्र मानलं जातं. शिवजी काशीमध्ये वास करतात आणि त्यांची साधना करतात. तर काशीमध्ये शिवजी वास करतात तर तिथं साधनेच्या अंतर्गत ते काय करतात? नेहमी प्रभू रामचंद्रांच्या नावाचं जप करतात. कारण शिवजी राम नावाचा जप करतात. पार्वती मातेला म्हणतात राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम भीस्तुल्यम राम नाम वरानने. के रमे, हे पार्वती, मी काय करतो? माझ्या जपमाळावर नेहमी प्रभू रामचंद्रांच्या नावाचा जप करतो. आणि हे पार्वती सहस्रनाम भीस्तुल्यम राम नाम वरानने. कारण पार्वती माता काय करते? विष्णू सहस्रनामाचा जप करते. कारण ब्रह्माजींकडून पार्वती मातेला विष्णू सहस्रनामचं जे काही जे श्लोक आहेत किंवा ते पद्य आहेत ते प्रदान केले गेले आहेत. आणि पार्वती माता नेहमी विष्णू सहस्रनामाचा उच्चारण करते. मग शिवजी पार्वती मातेला म्हणतात की तू जे काही विष्णू सहस्रनाम जपतेस ते पूर्ण विष्णू सहस्रनाम एकदा जप केल्यानंतर, उच्चारण केल्यानंतर जो लाभ प्राप्त होतो तो लाभ एखाद्याला फक्त एकदा राम नाव घेतल्यानंतर प्राप्त होतो. सहस्रनाम भीस्तुल्यम राम नाम वरानने. म्हणजे शिवजी सांगत आहेत पार्वतीला की मी एकदा राम नाव घेतो आणि मग तू जे काही विष्णू सहस्रनाम जपतेस त्याचा मला लाभ लगेच प्राप्त होतो. आता विष्णू सहस्रनाममध्ये 1000 नावं आहेत भगवंतांची, विष्णूंची. आणि त्याला म्हणण्यासाठी बराच कमीत कमी 10 मिनिटं तर लागतील. आणि फार संस्कृत कठीण आहे, फार जोडाक्षर आहेत, आपल्याला वाचता पण येणार नाहीत. परंतु राम नाव घ्यायला काही कठीण आहे का? सर्वांनी एकदा म्हणा राम राम. किती सोपं नाव आहे, 2च अक्षर आहे. तर एकदा राम नाव गेल्यानंतर त्या विष्णू सहस्रनाम जपाचा लाभ प्राप्त होतो असं शिवजी पार्वती मातेला म्हणतात. आणि म्हणून शिवजी काशीमध्ये नेहमी राम नावाचा जप करतात. आणि शिवजींना एवढं नाव प्रिय आहे, हरिनामामध्ये एवढी रुची आहे त्यांना की शिवजी एका ठिकाणी म्हणतात की एखाद्या व्यक्तीने जर र हे अक्षरही उच्चारलं, आता र अक्षराचे भरपूर शब्द असू शकतात, पण तू र एखाद्याने उच्चारलं तर ते त्या र अक्षराचं श्रवण करून त्यांना प्रभू रामचंद्रांचं स्मरण होतं. आपल्याला राम किंवा कृष्ण म्हणून पण स्मरण होत नाही, है ना. म्हणजे आपण जेव्हा जप करतो तेव्हा बाकीच्या विचारांमध्ये आपलं मन जातं. परंतु शिवजींना हरिनामाबद्दल एवढी रुची आहे. आणि म्हणून शिवजींना वैष्णवांमध्ये सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. वैष्णवानाम यथा शंभू. आणि मग शिवजी काशीमध्ये राम नावाचा जप करतात. आणि एवढंच नाही तर काशीचं आणि काही महात्म्य आहे. काशीला मुक्तिधाम पण म्हणलेलं आहे, भक्तिधाम म्हणलेलं आहे, मुक्तिधाम म्हणलेलं आहे. का? कारण काशीमध्ये जो कोणी ध्येय त्यागतो तर त्याच्या कानामध्ये शिवजी काय करतात? राम नाव उच्चारतात. ते आपल्याला दिसणार नाहीत, परंतु जो कोणी काशीमध्ये ध्येय त्यागतो त्याच्या कानामध्ये राम नाव उच्चारण करून त्याला मुक्त करतात या भौतिक जगातून. भक्ती प्राप्त होत नाही. भक्ती आणि मुक्ती हे वेगळी गोष्ट आहे. मुक्ती म्हणजे तो ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणं किंवा 3 गुणातून मुक्त होणं, परंतु त्याच्या पुढचा टप्पा आहे भक्तीचा. मग
प्रभू शिवजी काशीमध्ये जो कोणी मुक्ती पावतो त्याच्या कानामध्ये राम नाव उच्चारण करतात आणि त्याला या जलमुक्ती चक्रातून मुक्ती प्राप्त होते, ब्रह्मज्योतीची प्राप्ती होते आणि पुढे जाऊन त्यांनी भक्ती स्वीकारली तर त्याला भगवत धामाची पण प्राप्ती होईल. आणि म्हणून बरेच जण काय करतात की म्हणजे लांबचे नाहीत पण आसपासचे जे काशीच्या भागातले लोक आहेत ते काय करतात, त्या भागात कोणाचा मृत्यू झाला तर तिथं जाऊन काय केलं जातं, अंत्यसंस्कार केले जातात. काशीमध्ये तर गंगेच्या किनारी एक मोठा घाटच आहे, त्या घाटावर 24 तास काय केलं जातं, अंत्यसंस्कार चालू असतात. आपण काशीला गेलो होतो यात्रेमध्ये, अयोध्या काशी त्यावेळेला, तर आपण ऑब्झर्व केलं का नाही माहीत नाही, आम्ही पाहिलं की आपण जेव्हा काशीतून अयोध्याला चाललो होतो बसमधून तर बरेच गाड्या काय करत होत्या, गाड्यामध्ये काय होते अशा जीप आहेत, दमडम आहेत, त्या आहेत वेगळ्या आसपासच्या गावात ते जे म्हणजे प्रेत आहे त्यांच्या गावातले कोण देहत्याग झालेले तर त्या गाड्यावर बांधून ते कुठे घेऊन चालले होते, काशीला चालले होते तिथं अंत्यसंस्कार करण्यासाठी. कारण लोकांना वाटतं मग किमान तिथं अंत्यसंस्कार केले तर तरी तर काही लाभ होईल, पण तो नुसता अंत्यसंस्कार करून मुक्ती प्राप्त होणार नाही, तिथं ध्येय त्याग केला पाहिजे काशीमध्ये. आणि अंत्यसंस्कार केल्यानंतर मग थोडी काही सुकृती प्राप्त होईल त्या जीवाला. मग ह्या क्षेत्राचं महात्म्य काय आहे की जसं काशीमध्ये शिवजी प्रभू रामचंद्रांच्या नावाचा जप करतात तसं शिवजी इथंही शाश्वत रूपात वास करतात. परंतु इथं कोणत्या नावाचं जप करतात, गौरा 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 गौर. सर्वांनी म्हणा आपण पण शिवजींसोबत गौरा 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 गौरांग महाप्रभू की. तर शिवजी तो वास करून गौरांग महाप्रभूंच्या नावाचं उच्चारण करतात, जप करतात. आणि शिवजी त्या या ठिकाणी गौरांग महाप्रभूंच्या नावाचं उच्चारण करून फार वृंदावनच्या दिव्य प्रेम भावनेचा अनुभव घेतात. प्रभू रामचंद्रांच्या नावाचं उच्चारण केल्यानंतर ऐश्वर्य भाव प्राप्त होतो. प्रभू आपले स्वामी आहेत, आपण त्यांचे सेवक आहोत, ऐश्वर्य भावनेचा आपल्याला अनुभव येतो. परंतु राम नावाच्या उच्चारणातून आपण वृंदावनाच्या प्रेमाचा अनुभव घेऊ शकत नाही. परंतु गौरांग महाप्रभूंच्या नावाचं उच्चारण केल्यानंतर एखाद्या अपात्र जीव पण वृंदावनाच्या भावाचा अनुभव घेऊ शकतो. मग शिवजी इथं वास करून गौरांग महाप्रभूंच्या नावाचं उच्चारण करून त्या वृंदावनाच्या प्रेमाचा अनुभव घेत असतात नित्य. आपण म्हणाल प्रभूजी काशीमध्ये वास करतात, मग इथं कसं वास करतात है ना एकत्रपणे. तर शिवजी आपल्याप्रमाणे काही सामान्य नाही आहेत. जसं भगवंत विस्तार आपला करतात तसं शिवजी पण विस्तार करतात. मग शिवजी एकाच वेळेला या ब्रह्मांडातील बऱ्याच ठिकाणी वास करतात. कैलास पर्वतावर पण नित्य वास करतात, काशीमध्ये पण नित्य वास करतात, खाली पृथ्वीच्या खाली वितल लोक आहेत तिथं पण शिवजी नेहमी वास करतात. एवढंच नाही तर जम्बूद्वीपमध्ये पण एक 9 वर्ष आहेत. जम्बूद्वीपमध्ये आपण चर्चा केलेली आहे ब्रह्मांडाच्या रचनेच्या चर्चेमध्ये. तर त्या जम्बूद्वीपमध्ये पण एक इलावर्त नावाचं वर्ष आहे, इलावर्त वर्ष. तिथं पण शिवजी विस्तारित रूपात वास करतात. आणि एवढंच नाही तर आपला जे हिमालयमध्ये कैलास पर्वत आहे तिथं वास करतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक दिव्य हिमालय आहे भारतवर्षाला लागून. त्या दिव्य हिमालयाचा उंची किती आहे, 10,000 कोस. आता आपला जो हिमालय आहे पृथ्वीवरला त्याची उंची हाईट्स किती आहे, 8,000 मीटर म्हणजे 8 किलोमीटर काय असेल त्याच्यापेक्षा, माउंट आमन आहे. हां, तर जो दिव्य हिमालय आहे त्याची उंची किती आहे, 10,000 कोस म्हणजे किती झालं, 1 कोस म्हणजे 3 किलोमीटर. 10,000 कोस म्हणजे जवळजवळ 30,000 किलोमीटर त्याची उंची आहे. तर तिथं पण दिव्य कैलास पर्वत आहे, तिथं पण शिवजी वास करतात. मग शिवजी असे पूर्ण ब्रह्मांडामध्ये आपला विस्तार करून वेगळ्या ठिकाणी लीलेच्या दृष्टिकोनातून वास करतात. तसं एक विस्तारित रूपात शिवजी इथंही नित्य वास करतात. आणि इथं ते गौरांग महाप्रभूंच्या नावाचा जप करतात. आणि म्हणलेलं आहे मग ह्या भागामध्ये जो कोणी ध्येय त्यागतो त्याच्या कानामध्ये पण शिवजी एक नाव घेतात. ते कोणाचं नाव घेतात, गौरांग. गौरांग गौरांग नित्यानंद नित्यानंद. अशा पद्धतीने शिवजी या ठिकाणी जो कोणी ध्येय टाकतो त्याच्या कानामध्ये गौरांग महाप्रभूंचं नाव घेतात. आणि मग गौरांग महाप्रभूंचं नाव त्या मृत होणाऱ्या जीवाच्या कानामध्ये घेतल्यामुळे शिवजीने तर काशीमध्ये
जो कोणी ध्येय त्यागतो त्याच्या कानामध्ये शिवजी नाव घेतात, त्याला मुक्ती प्राप्त होते. आणि परंतु इथं जो ध्येय त्यागतो त्याच्या कानामध्ये शिवजी गौरांग प्रभूंचं नाव घेतल्यामुळे त्याला मुक्ती नाही, डायरेक्ट भक्ती प्राप्त होते, कृष्ण प्रेम प्राप्त होतं. श्री गौरांग महाप्रभू की. तरी गौरांग महाप्रभूंच्या नावाचे सामर्थ्य आहे आणि त्यामुळे हे क्षेत्र फार विशेष मानलं जातं. आणि त्यामुळे या क्षेत्राला फक्त काशी किंवा वाराणसी नाही तर काय म्हटलं जातं, महाकाशी क्षेत्र किंवा महावाराणसी क्षेत्र. कारण मूळ वाराणसी किंवा काशीला गेल्यानंतर जो लाभ होतो त्याच्या हजारो पटीने इथं आल्यानंतर जीवाला लाभ होतो. आणि पहा आपण किती भाग्यशाली आहोत की आज इथं आपण आलेलो आहोत. म्हणून मी मगाशी म्हणलो की आपल्याला वाटेल गाडी तिथं थांबवली आणि रिक्षाने यायला लावलं, तिकडे गेलो असतो पुढे आपण, आहे ना. एवढं काही विशेष ठिकाणी आपल्याला वाटेल आणि भौतिक दृष्टिकोनातून व्यक्तीला वाटेल पण की छोटंसं असं गावात आपल्या याच्यापेक्षा जरा मोठं मंदिर असतं, है ना. आणि सामान्य एखाद्या गावाभागात असणारच असं एखादं क्षेत्र आहे असं वाटेल. परंतु आपण पुन्हा पुन्हा सांगतो की धाम असतं ते आपण आपल्या भौतिक डोळ्याने पाहू शकत नाही. त्या धामावर योग मायेने आवरण घातलेलं आहे आणि त्यामुळे आपण या भौतिक डोळ्याने ते दिव्यत्व पाहू शकत नाही. परंतु आपण तिथं जातो, काही वेळ व्यतीत करतो तर त्याचा काही ना काही लाभ आपल्याला प्राप्त होतो. त्यासाठी आपण इथे येतो. आणि त्यामुळे आपण हे जे काही भौतिक दृष्टीला जे काही दिसत आहे ते पाहून आपण ज्यादा भौतिक चेतनेमध्ये यायचं नाही. आपण हे जे दिव्य धाम आहे हे एक काय म्हणतात की ज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहून आपण अनुभवायचं आहे. आणि मग आपल्याला त्याचा लाभ प्राप्त होईल आणि मग आपण पुन्हा इथून निघून गेल्यानंतर आपल्याला त्याचा जो काही लाभ आहे तो आपल्या चेतनेला अनुभवायला मिळेल, हरिनाम जप करत असताना किंवा भगवंताची भक्तिमय कार्य करत असताना. आणि त्यासाठी आपण इथे होतो. आणि पहा मागे ही जी पात्र आहे तर हे अलकनंदा नदी आहे. जसं काशीमध्ये पण कोणती नदी आहे, गंगा नदी आहे. मग अलकनंदा पण हे कशाचं नाव आहे, गंगा नदीचं एक नाव आहे. इथं पण गंगा नदी ह्या स्वरूपामध्ये वाहते. मग इथं भक्त स्नान पण करतात. आता आपण आज करणार नाही, परंतु परिक्रमा येते 7 दिवसाची नवदीप मंडल परिक्रमा असते गौर पौर्णिमेच्या अगोदर. तर त्यावेळेला एक दिवस परिक्रमेचा इथं मुक्काम असतो. आता हे सगळं ओपन पेस आहे तर इथं सर्व टेंट मारलेले असतात आणि हजारो लोक एक रात्र इथं वास करतात. बरेच जण इथं मग त्या नदीमध्ये पण जाऊन स्नान करतात. अशा पद्धतीने एक फार क्षेत्र विशेष आहे. आपण एक रात्र राहण्यासाठी नाही परंतु किमान काही वेळ व्यतीत करण्यासाठी आलो आहे तर त्याचाही आपल्याला लाभ आहे. आणि त्याचबरोबर मग आता येण्याच्या अगोदर जे आपण ठिकाणं पाहिली त्याचं पण आपल्याला चर्चा करायला तिथं वेळ मिळाला नाही. हे मंदिर बंद होईल म्हणून आपण तिथून फक्त कीर्तन करून वैष्णवगीत गाऊन इथं आलो. तर ते क्षेत्र कोणतं होतं, सुरभी कुंज. तर त्याच्याबद्दल पण थोडी इथं चर्चा करू आपण. कारण त्या ठिकाणाला सुरभी कुंज नाव काय पडलं याच्या मागे पण एक लीला आहे. किंवा त्या द्वीपाला किंवा हे द्वीप आहे सर्व एकच द्वीप आहे, ह्या द्वीपाला गोद्रुम द्वीप नाव का पडले याचं पण एक विशेष लीला आहे. जसं काल आपण श्रीमंत द्वीपमध्ये गेलो होतो तर श्रीमंत द्वीप का नाव पडलं ती आपण चर्चा केली. तर या मग द्वीपाला गोद्रुम द्वीप नाव का पडलेलं आहे त्याच्यामागे एक लीला आहे. ती म्हणजे कोणती लीला आहे की कृष्ण लीलेमध्ये जेव्हा गोवर्धन लीला झाली, वृंदावनवासी इंद्राची पूजा करण्यासाठी सर्व तयारी करतात आणि कृष्ण काय करतात, वृंदावनवासींना इंद्राची पूजा त्यागून गोवर्धन पर्वताची पूजा करण्यासाठी प्रेरित करतात. आणि वृंदावनवासी कृष्णाच्या प्रेमामुळे कृष्णाचं म्हणणं ऐकून स्वीकारून काय करतात, गोवर्धन पूजा करतात इंद्राची पूजा थांबवून. आणि त्यावेळेला काय होतं, इंद्र काय होतो फार क्रोधित होतो आणि 7 दिवस 7 रात्र तो समर्थक नावाचे जे ढग आहेत जे प्रलयाच्या वेळेला कार्य करतात त्यांच्याद्वारे पाऊस आणि वारा सर्व काही त्या ठिकाणी पाडतो. मग त्यावेळेला भगवान काय करतात, गोवर्धन उचलून सर्व वृंदावनवासींचं रक्षण करतात. मग ही पूर्ण लीला झाल्यानंतर इंद्राला शेवटी कळून येतं की आपण फार मोठी चूक केलेली आहे आणि फार मोठा अपराध केला. आपण कृष्णाला साधारण बालक समजलो. कृष्ण जर कोण आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि वृंदावनवासी त्यांचे भक्त आहेत, त्यांच्यावरती अपराध केला म्हणून त्याला फार दुःख होतं, अपराधात्मक वाटतं. आणि तो कोणाला घेऊन येतो, सुरभी गाईला घेऊन येतो त्या ठिकाणी गोवर्धनच्या पायथ्याची. आणि ब्रह्माजींच्या सांगण्यावरनं सुरभी माता ज्या स्वर्गामधल्या गायी आहेत त्यांना ते काय करतात, घेऊन येतात आणि
आपण चर्चा केलेली आहे काही दिवसांपूर्वी आपण गोवर्धन पूजा केली आपल्या विट्यामध्ये. तर आपण चर्चा केली की मग इंद्र काय करतात, ऐरावतच्या सोबत अलकनंदा जी नदी आहे, गंगा माता स्वर्गातली ज्यांचं नाव अलकनंदा आहे, त्याचं जल घेऊन येतात ऐरावतच्या सोंडीतून आणि सुरभी मातेला पण घेऊन येतात आणि सुरभी मातेचं दूध काढून काय करतात, गोवर्धनच्या पायथ्याशी भगवंतांना प्रार्थना करून क्षमा मागून त्यांचा अभिषेक करतात. ही सर्व लीला घडते. भगवान पण त्यांना क्षमा करतात. परंतु तरीही इंद्राला संतुष्टी वाटली नाही. त्यांना असं वाटलं की आपला अपराध एवढा मोठा होता की आपण भगवंताकडे जाऊन क्षमा मागून त्यांचा अभिषेक केला, भगवंतांनी क्षमा केलं, तरी पण माझा अपराध क्षमायोग्य नाही आहे. मी आणखीन काहीतरी केलं पाहिजे आणि मी माझ्या या पदामुळे नेहमी पुन्हा पुन्हा अहंकारित होतो आणि अशा अहंकारामध्ये पुन्हा येऊन मी भगवंताप्रती अपराध केला नको पाहिजे, यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे असं ते विचार करत होते. आणि मग ते सुरभी मातेला विचारतात की हे सुरभी माता, मी बऱ्याच वेळा अहंकारामधून बऱ्याच वेळा अपराध करतो वैष्णवांच्या प्रती, भक्तांच्या प्रती, भगवंताप्रती, आणि हे पुन्हा माझ्याकडून घडू नये यासाठी मी काय केलं पाहिजे. त्यावेळेला सुरभी माता इंद्राला सांगते की आता तो द्वापरयुग होता, तर येणाऱ्या कलियुगामध्ये हेच कृष्ण गौरांग महापुरूच्या रूपात नवदीप धामामध्ये प्रकट होणार आहेत. आणि आपण काय करू, चैतन्य महापुरूने आपल्यावर विशेष कृपा करावी ह्यासाठी आपण दोघेही जाऊन ज्या ठिकाणी गौरांग महापुरू प्रकट होणार आहेत त्या ठिकाणी गौरांग महापुरूंची कृपा प्राप्त व्हावी यासाठी काय करू, तपस्या करू. जसं आपण पाहिलं काल, पार्वती माता श्रीमंतदीप या ठिकाणी येऊन काय करतात, तपस्या करतात, म्हणून त्या ठिकाणाचं नाव श्रीमंतदीप झालं. तर तसंच इंद्रदेवता सुरभी माता कुठे येतात, ज्या ठिकाणी आपण सुरभी कुंज म्हणून ठिकाण होतं जिथं कीर्तन केलं आपण, खोडा नेताय जे वैष्णव गीत गायलं, तर त्या ठिकाणीच येऊन इंद्राने सुरभी मातेने काय केलं, त्या द्वापरयुगाच्या शेवटीच काय केली, तपस्या केली. कशासाठी, गौरांग महापुरूंचं दर्शन प्राप्त करण्यासाठी. आणि त्यांनी तपस्या केल्यानंतर चैतन्य महाप्रभू फार दयाळू आहेत. अजून ते प्रकट झाले नाहीत, परंतु कलियुगामध्ये प्रकट होणार आहेत. परंतु इंद्र आणि सुरभीला गौरांग महापुरूंचं दर्शन करायचं होतं, म्हणून त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू कृष्ण महापुरूंच्या रूपात तिथं प्रकट होतात आणि सुरभी माता आणि इंद्रांना दर्शन देतात. आणि मग भगवान त्यांना म्हणतात की तुमच्या साधनेने तपस्येने मी प्रसन्न झालेलो आहे आणि तुमची काय इच्छा आहे सांगा, मी ती इच्छा पूर्ण करेन. मग इंद्रदेवता तेच म्हणतात की मी तुमच्याप्रती बऱ्याच वेळा पुन्हा पुन्हा अपराध करतो, तर असा अपराध माझ्याकडून पुन्हा होऊ नये यासाठी तुम्ही काय करा, मला योग्य बुद्धी प्रदान करा. आणि सुरभी माता काय प्रार्थना करते की मला नेहमी इथं वास प्राप्त हो. मग इंद्राला पण त्यांचं वरदान प्रदान करतात आणि सुरभी मातेंना पण मग त्या ठिकाणी सुरभी कुंज या ठिकाणी भगवंत नित्य स्थान प्रदान करतात. आणि मग आचार्य सांगतात की सुरभी माता आजही त्या ठिकाणी काय करते, नित्य वास करते. आपल्याला ते दिसत नाही, तिथं वास करते. आणि म्हणून तर त्या ठिकाणाचं नाव काय, सुरभी कुंज. सुरभी माता त्या ठिकाणी भ्रमण करते, विहार करते आजही, म्हणून त्या ठिकाणाचं नाव आहे सुरभी कुंज. मग आणि त्यामुळे त्या त्या द्वीपाचं नाव काय झालं, गोद्रुम द्वीप. गो म्हणजे काय, गाई, आणि द्रुम म्हणजे आनंद, किंवा नाही द्रुम म्हणजे माफ करा, आनंद नाही, वटवृक्ष. आणि इंद्राने आणि सुरभी मातेने ज्या ठिकाणी तपस्या केली होती एक फार मोठा वटवृक्ष होता आणि त्या वटवृक्षाच्या खाली सुरभी मातेने तपस्या केली, म्हणून त्या द्वीपाचं, किंवा हे पण त्या द्वीपाचाच भाग आहे. तर ह्या द्वीपाचं नाव काय पडलं, गोद्रुम. गो म्हणजे गाई आणि द्रुम म्हणजे वटवृक्ष. तर त्याच्यावरनं या द्वीपाचं नाव गोद्रुम द्वीप पडलेलं आहे. आणखीन एक विशेष लीला घडली, कारण सुरभी माता या ठिकाणी नित्यवास करते. तर मार्कंडेय ऋषींच्या संबंधित पण ह्या द्वीपमध्ये एक लीला घडलेली आहे. मार्कंडेय ऋषी कोण आहेत, फार मोठे चिरंजीव आहेत. त्यांना किती आयुष्य आहे, 7 कल्प. ब्रह्माजींचे एक दिवस म्हणजे 1 कल्प असतो आणि ब्रह्माजींचा एक दिवस म्हणजे किती वर्ष होतात आपल्या दृष्टिकोनातून, 864 करोड वर्ष एवढं ब्रह्माजींचा एक दिवस असतो. त्याला 1 कल्प म्हणतात. आणि तसे किती कल्प, 7 कल्पाचं आयुष्य मार्कंडेय ऋषींना प्राप्त झालेलं आहे. आणि कोणाच्याद्वारे प्राप्त झालेलं आहे, शिवजींच्या द्वारेच प्राप्त झालेलं आहे. कारण मार्कंडेय ऋषी पहिला फार अल्प आयुष्य होते
बालक असताना त्यांचा मृत्यू होणार होता, परंतु ते काय करतात, शिवजींची उपासना करतात. आणि जेव्हा यमराज येतात मार्कंडे बालकाला नेण्यासाठी, कारण मृत्यूची वेळ आलेली आहे, तेव्हा शिवजींना ते शिवलिंगला आलिंगन देऊन बसतात. आणि शिवजी मग त्यावेळेला तिथे प्रकट होतात त्या बालकाची भक्ती पाहून, आणि यमराजांच्या मागे लागतात त्यांना मारण्यासाठी. कारण यमराज आले होते मार्कंडेय ऋषीला नेण्यासाठी. आणि यमराज त्यावेळेला क्षमा मागून काय करतात, तिथून निघून जातात. आणि शिवजींच्या कृपेने मग जी अल्पायुष्य मार्कंडेय ऋषी होते त्यांना दीर्घ आयुष्य म्हणजे किती प्रदान केलं त्यांनी, 7 कल्पाचं आयुष्य प्रदान केलं. मग आता 7 कल्पाचं आयुष्य म्हणजे काय की एक एक कल्प झाल्यानंतर काय होतं, या ब्रह्मांडाचा प्रलय होतो. जे ब्रह्माजी आहेत त्यांचे 100 वर्ष आयुष्य पूर्ण झाल्यानंतर पूर्ण ब्रह्मांड नष्ट होतं, परंतु एक एक दिवस पण पूर्ण झाल्यानंतर एक नैमित्तिक नावाचा प्रलय होतो. आणि नैमित्तिक प्रलयामध्ये काय होतं, पूर्ण ब्रह्मांड नष्ट होत नाही, परंतु ब्रह्मांडामधले जे 14 लोक आहेत त्या 14 लोकांपैकी जे खालचे लोक आहेत, खालचे 10 लोक आहेत स्वर्ग लोकापर्यंत, ते काय होतात, गर्भोदक सागरामध्ये बुडून जातात. आणि वरचे 4 लोक फक्त शिल्लक राहतात. मग प्रत्येक ब्रह्माजींचा एक दिवस पूर्ण झाल्यानंतर, कल्प पूर्ण झाल्यानंतर असा प्रलय येतो. आणि पूर्ण स्वर्ग लोकापर्यंतचे जे काही लोक आहेत ते पाण्याच्या खाली जातात. आणि त्यावेळेला सर्व जीव नष्ट होतात, सर्व ठिकाणी नष्ट होतात, जलाच्या खाली जातात. परंतु मार्कंडेय ऋषींना 7 कल्पाचं जीवन असल्यामुळे ते मात्र काही मृत्यू पावत नाहीत. आणि त्या जलामध्ये ते पूर्ण मग ब्रह्माजींची एक रात्र काय करत असतात, लाटांमध्ये इकडे तिकडे म्हणजे फेकले जात असतात. आणि आपल्याला लक्षात असेल, जर आपण स्मरण कराल तर मागच्या वर्षी आपण जेव्हा जगन्नाथपुरीमध्ये गेलो होतो तर तिथं पण आपण हीच कथा सांगितली होती की मार्कंडेय ऋषी एका कल्पामध्ये असा प्रलय झाल्यानंतर त्या प्रलयाच्या जलामध्ये इकडे तिकडे फेकले जात होते. आणि ते तसं त्या जलामध्ये फेकले जात इकडे तिकडे वाहत वाहत कुठे आले, जगन्नाथपुरीच्या ठिकाणी आले. कारण हे जगन्नाथपुरी धाम आहे, वृंदावन धाम आहे, नवदीप धाम आहे, किंवा द्वारका धाम आहे, किंवा आपलं पंढरपूर पण धाम आहे. हे साधारण नाहीत, हे शाश्वत धाम आहेत. जेव्हा जेव्हा हा प्रलय, नैमित्तिक प्रलय किंवा महाप्रलय, हे सर्व प्रलय होतात तर पूर्ण सृष्टी नष्ट होते, परंतु हे धाम नष्ट होत नाही. मग मार्कंडेय ऋषींनी वेगवेगळ्या कल्पाच्या प्रलयाच्या वेळेला अशा वेगवेगळ्या धामाच्या ठिकाणी त्या रात्रीच्या वेळेला वास केलेला आहे. मग एक कल्पाच्या प्रलयाच्या वेळेला मार्कंडेय ऋषी कोणत्या ठिकाणी गेले होते, जगन्नाथपुरीच्या ठिकाणी वास केले होते. कारण जगन्नाथपुरी त्या प्रलयाच्या वेळेला नष्ट होत नाही. आणि एका कल्पाच्या महाप्रलयाच्या वेळी मार्कंडेय ऋषी ह्या ठिकाणी आलेले आहेत वाहत वाहत. आणि कुठे आले ते, गोद्रुमद्वीपच्या ठिकाणीच आले. आणि हे ठिकाण काही प्रलयाच्या जलामध्ये लुप्त झालेलं नव्हतं, म्हणजे एक बेटाप्रमाणे होतं. आणि ते वाहत वाहत इथं आले आणि त्यांनी पाहिलं की ह्या नवद्वीपामध्ये गोद्रुमद्वीपच्या किनारीच आले ते. आणि त्यांनी पाहिलं की ह्या गोद्रुमद्वीपामध्ये कोण वास करत आहे, सुरभी माता वास करत आहे. आणि भगवंतांनी ते स्थान दिलेलं आहे त्यांना. आणि मग सुरभी माता काय करते, मार्कंडेय ऋषीला त्या प्रलयाच्या जलातून बाहेर काढते. आणि ती फार थकले होते मार्कंडेय ऋषी या प्रलयाच्या जलामध्ये इकडे तिकडे फेकले जाऊन किंवा त्या प्रलयाच्या जलामध्ये वाहत जाऊन. आणि त्यांना फार म्हणजे मग एक आधार म्हणजे काय म्हणतात की एक थकवा दूर करण्यासाठी स्थान प्राप्त होतं. आणि ते सुरभी मातेला प्रणाम करून धन्यवाद मानतात. आणि त्या प्रलयाच्या जलामध्ये एवढ्या बऱ्याच कालावधीसाठी ते वाहत गेल्यामुळे त्यांना भरपूर भूक पण लागली होती. मग सुरभी मातेकडे ती प्रार्थना करतात त्यांच्या दुधासाठी. मग सुरभी माता त्यांना दूध प्रदान करते. आणि मार्कंडेय ऋषी याच गोद्रुमद्वीपमध्ये त्या कल्पाच्या रात्री म्हणजे एक दिवस ब्रह्माजींचा 864 करोड वर्षाचा असतो, तर मग त्यातले 12 तास म्हणजे 432 वर्ष म्हणजे 12 तास होतात. 432 करोड वर्ष म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून ब्रह्माजींचे 12 तास होतात. आणि 432 करोड वर्षे ब्रह्माजींचे रात्र असते. मग 432 करोड वर्ष त्या पूर्ण ब्रह्माजींच्या एक रात्रीसाठी मार्कंडेय ऋषी या गोद्रुमद्वीपमध्येच वास करतात. आणि सुरभी माता त्यांचं पूर्ण पोषण करते. आणि मग त्यावेळेला सुरभी मातेला मार्कंडेय ऋषी विचारतात की कोणतं स्थान आहे, तर त्यावेळेला सुरभी माता पूर्ण या नवदीप धामाचं महात्म्य मार्कंडेय ऋषींना कथन करतात इथं. आणि प्रत्येक या ठिकाणी गौरांग महाप्रभू प्रकट होतील, हरिनामाचा प्रचार करतील आणि वृंदावनचं प्रेम सर्वांना प्रदान करतील. हे सर्व सुरभी माता मार्कंडेय ऋषींना
ह्या गोधूम द्वीपमध्येच प्रसंग म्हणजे ज्ञान सांगते आणि त्यामुळे पण हे द्वीप फार विशेष मानलं जातं. मग अशा बऱ्याच लीला ह्या द्वीपामध्ये घडलेल्या आहेत. आणखीन आपण काही ठिकाणी आज दर्शनाला जाऊ शकणार नाही वेळ अभावी. ते म्हणजे आपण येत असताना ज्या ठिकाणी आपण गाडी लावली तर तिथं छोटंसं एक रेल्वे स्टेशन आहे. त्या रेल्वे स्टेशनचं नाव काय आहे? आमघाट. आपण कोणी लक्ष दिलं तर पाहिलं असेल. तर आमघाट का म्हणलेला आहे? कारण त्या भागामध्ये चैतन्य महाप्रभूंच्या वेळेला फार मोठी आंब्याची आमराई म्हणजे आंब्याची बाग होती, ज्याला आपण आमराई म्हणतो. फार मोठी आंब्याची झाडांची मोठी बाग होती आणि तिथे एक विशेष लीला घडली होती चैतन्य महाप्रभूंच्या प्राकट्य लीलेमध्ये. ती म्हणजे कोणती? की चैतन्य महाप्रभू शिवास अंगणामध्ये रात्रभर कीर्तन करायचे आणि मग सर्व नवदीपवाशांना चैतन्य महाप्रभूचं कीर्तन नृत्य पाहायची इच्छा होती, परंतु त्यांना प्रवेश नव्हता शिवास अंगणामध्ये. परंतु आपण काल चर्चा केली, चांद काजीचा उद्धार जेव्हा झाला तेव्हा चैतन्य महाप्रभू पहिला वेळेस काय करतात? पूर्ण नवदीपमध्ये नगर संकीर्तन करतात, सर्व हजारो लाखो करोडो लोकांना घेऊन, आणि चांद काजीचा उद्धार करतात. त्यावेळेला सर्व नवदीपवाशांना चैतन्य महाप्रभूंचं नृत्य पाहायला मिळतं, त्यांचं कीर्तन ऐकायला मिळतं. आणि तेव्हापासून चैतन्य महाप्रभू मग पूर्ण नवदीपमध्ये नगर संकीर्तन करू लागले. मग रात्री काय करायचे? शिवास अंगणामध्ये रात्रभर कीर्तन करायचे आणि दिवसा सर्व पार्षदांना घेऊन नवदीपमधल्या वेगवेगळ्या भागामध्ये नगर संकीर्तन करायचे. आपण फोटोही पाहिला असेल, चैतन्य महाप्रभू आहेत, त्यांचे पार्षद आहेत आणि ते कीर्तन करत चाललेले आहेत आणि दोन्ही बाजूला नवदीपवासी बघून थांबून दर्शन करत आहेत. आपल्या सत्संग हॉलमध्ये पण त्याचा एक बॅनर आपण लावलेला आहे तिथं. मग काय झालं की एकदा असंच नगर संकीर्तन करत असताना दुपारच्या वेळेला भक्त सर्व नगर संकीर्तन करत भरपूर भ्रमण करून थकले होते आणि भक्तांना फार भूक लागली होती. आणि जेव्हा या आमघाट किंवा आमराईच्या भागामध्ये आले चैतन्य महाप्रभू भक्तांना घेऊन, तर चैतन्य महाप्रभूंनी सर्व भक्तांचा भाव जाणला की भक्त थकलेले आहेत, फार भुकेलेले आहेत. तर चैतन्य महाप्रभू काय करतात? त्या आमराईमध्ये येतात आणि आंब्याची झाडं भरपूर आहेत, पण तो आंब्याचा सीझन नव्हता, आंबे लागलेले नव्हते. पण तिथं जवळच एक आंब्याची कुई पडलेली होती आणि मग चैतन्य महाप्रभू काय करतात? त्या आंब्याच्या कुईला उचलतात आणि भगवंताचं नाव घेत हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे असं भगवंताच्या नावाचं कीर्तन करत भक्त कीर्तन करतायत. चैतन्य महाप्रभू नाव घेत आहेत आणि करत ते काय करतात? त्या आमराईमध्येच त्या जमिनीमध्ये ती कुई रोवतात. आणि आश्चर्य पहा, जशी ती कुई पेरली जाते, रोवली जाते, तर लगेच त्या आंब्याच्या कुईतून आंब्याचा वृक्ष बाहेर येतो, अंकुरित होतो. आणि थोडाच नाही, पाहता पाहता काही क्षणात तो वृक्ष मोठा होत 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 फार मोठं रूप त्याला प्राप्त होतं सर्व भक्तांच्या समोर. आणि एवढंच नाही, काही क्षणात त्याला मोहर येतो आणि त्याला आंबे लागतात आणि ते आंबे मोठे होतात सर्वांच्या पाहणे. असं जसं आपण पिक्चरमध्ये एखादं सीन पाहतो ना, तसं ते सर्वांच्या भक्तांच्या समोर घडत आहे. आणि आंबे मोठे होतात, पाडाला पण येतात. आणि एवढंच नाही, तर आता आंबे पिकतात आणि एकदम पिवळे एकदम फार आंबे पिकलेले आंबे पाडाच्या आंब्यासारखे असे लटकलेले आहेत आणि त्यांचा सुगंध इकडे तिकडे दरवू लागतो. आणि चैतन्य महाप्रभू स्वतः त्या आंब्याला आपल्या हाताने काढतात आणि एक एक भक्तांना देतात खाण्यासाठी आणि भक्त आनंदाने ते आंबे खाऊ लागतात. आता ते झाड पण या भौतिक जगातलं नव्हतं आणि ते आंबे पण या भौतिक जगातले नव्हते. हे धामच भौतिक जगातलं नाही, आध्यात्मिक जगतातलं आहे. ते झाड प्रकट होऊन आध्यात्मिक जगतातलं एखादं फळ प्रदान करणं काही कठीण नव्हतं. सगळे भक्त आनंदाने तो प्रसाद ग्रहण करू लागतात. आणि त्या आंब्याचं वर्णन आहे, ते आंबा कसा होता, या भौतिक जगातला आंबा कसा असतो, त्या आंब्यात नाही गोड नसतात परंतु त्याच्यामध्ये कुई असते ना, त्याला काय म्हणतात गावभागात तर कुई म्हणतात, इकडे काय म्हणतात कुईच म्हणतात. नाही तर मी लईच गावडो बोलते आज वाटलं आपल्याला काय काय बोलतात ना. तर कुई, तर ते कुई त्याच्यात कुई असते आहे ना आंब्यामध्ये आणि वर काय असतं, साल पण असते. आणि त्याच्यामुळे आपल्या आनंदाने व्यक्त येतो ना की साल काढावी लागते, कुई पण आपल्याला वाटतं. पण तो समजा असा आंबा आपल्याला मिळाला आपल्याला ज्याला साल पण नाही आणि कुई पण नाही आत, किती आनंद वाटेल. तर चैतन्य महाप्रभूंनी जे काही झाड ते प्रकट केलं होतं आणि त्याला जे आंबे लावले ते आंबे असे होते, त्याला साल पण नव्हती आणि कुई पण आत नव्हती. विचार करा, पूर्ण रस्सा काय म्हणतात गर होता आहे ना, आणि पूर्ण अमृत, त्याचा स्वाद इतका म्हणजे अमृता समान होता
की त्या भक्तांना एक एक आंबा दिल्यानंतर एकच आंबा खाऊन त्यांचं पूर्ण पोट भरलं, संतोष झाले. पुन्हा खाण्याची इच्छाच, असं नाही की एक आंबा दिला फार चांगला वाटला पण दुसरा नाहीच उपलब्ध, तेवढा खाऊनच संतोष झाले, ते आनंदित झाले. तर ती लीला तिथं घडली आणि भक्त आंबा खाऊन संतोष, आणखीन आनंदित झाले, आणखीन उत्साहाने कीर्तन करत पुढे मग निघून गेले. आणि मग आता भक्तांना तेवढा आनंद मिळालेला आहे, तर भगवान त्यांचा आनंद पाहून, आता एकच दिवस आंबा मिळाला, मग नंतर त्यांची इच्छा असली तर मग काय, तर भगवंतांनी मग म्हणलेलं आहे, आचार्य लिहितात की ही ग्रहण करण्याची लीला चैतन्य महाप्रभू त्याच्यानंतर पुढे पूर्ण 1 वर्ष करतात. पूर्ण रोज मग 1 वर्ष भक्त कीर्तन करत आहेत आणि दुपारी कीर्तन करत करत नगर संकीर्तन करत पुन्हा त्या झाडाखाली येत आहेत त्या ठिकाणीच, आणि रोज आंबे लागलेले आहेत. रोज चैतन्य महाप्रभू आंबे काढून भक्तांना देत आहेत आणि भक्त आंबे ग्रहण करत आहेत. असं पूर्ण 1 वर्ष रोज लीला ती घडली. आणि 1 वर्षानंतर चैतन्य महाप्रभू जेव्हा संन्यास घेऊन इथून निघून जातात, त्यानंतर ती लीला थांबते. आणि ते झाड पण आपण म्हणू की तुझ्या ते झाड असेल तर बघूया, तर त्यानंतर ते झाड काय झालं, अप्रकट झालं असं म्हणलेलं आहे. आणि ते ठिकाण आहे त्या भागामध्ये. आता आपण तिथं जाऊ शकणार नाही, कारण ते आम्ही परिक्रमेमध्ये एकदा गेलो होतो. तिथं असंच बरेच आंब्याचे झाड आहेत आणि असेच आपण भक्त बसलेले, हजारो भक्त बसले होते आणि जे कृपांचे शिष्य आहेत त्यांनी ही कथा तिथं सांगितली होती. तर ते ठिकाण ह्याच धामामध्ये येतं, म्हणजे ह्या द्वीपामध्ये, गोद्रुम द्वीपमध्ये. आणि त्याच्यानंतर पुढचं एक ठिकाण आहे, आज आपण तिथं जाणार होतो पण आता वेळ कमी, आपण तिथं जाणार नाही आहोत. ते ठिकाण कोणतं आहे, नरसिंहपल्ली. तर आता ज्या ठिकाणी आपण प्रत्यक्षात जाणार नाही, तर आपण त्या ठिकाणाचं महात्म्य श्रवण करू, तर त्या ठिकाणी गेल्याचाच आपल्याला लाभ प्राप्त होतो, म्हणजे भक्त सांगतात. तर आता वेळ कमी आहे म्हणून आपण तिथं जाणार नाही. आता ते दर्शन पण तिथं बंद झालं असेल. तर मागच्या यात्रेमध्ये आपण तिथं गेलो होतो, तर त्या ठिकाणाचं नाव आहे नरसिंहपल्ली. का, कारण त्या ठिकाणी विशेष एक नरसिंह भगवंताचं दर्शन आहे. छोटंसं मंदिर आहे पण त्या ठिकाणी जे विग्रह आहेत ते फार पुरातन आहेत. आणि त्या ठिकाणी नरसिंहपल्ली का म्हटलं जातं, कारण सतयुगामध्ये जेव्हा भगवान नरसिंह अवतरित झाले होते प्रल्हाद महाराजांचा उद्धार करण्यासाठी आणि हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी, तर त्या लीलेमध्ये नरसिंह भगवंत ह्या गोद्रुम द्वीपमध्ये आलेले आहेत. आणि ते जे नरसिंहपल्ली ठिकाण आहे त्या ठिकाणी काही कालासाठी त्यांनी वास केलेला आहे. आणि कशासाठी आले होते, तर सांगितलेलं आहे की जेव्हा भगवान नरसिंह रूपामध्ये प्रकट झाले आणि त्यांनी हिरण्यकशिपूचा वध केला. वध कसा केला होता, त्याला आपल्या मांडीवर घेऊन आपल्या नखाने त्याचं पोट फाडलं होतं ना. आणि भगवंतांनी त्या हिरण्यकशिपूच्या सर्व सेनेचा पण नाश केला होता. आता भगवान काही थकत नाहीत, पण तो भगवंत एक लीला करत आहेत. मग भगवंतांनी भरपूर युद्ध केलेलं आहे, भरपूर असुरांचा नाश केलेला आहे. तर भगवंत थोडे विश्रांती घेण्यासाठी ह्या गोद्रुम द्वीपमध्ये आले, त्या नरसिंहपल्लीच्या ठिकाणी. आणि तिथं त्या मंदिरच्या समोर एक छोटासा कुंड आहे. तो कुंड पण गंगा नदीचं एक प्रतिरूप मानलं जातं. तर नरसिंह भगवंत हिरण्यकशिपूला मारून आल्यानंतर त्यांचे नख आणि त्यांचा हात आता पूर्ण रक्ताने माखलेला आहे. तर भगवंताने त्या ठिकाणी येऊन त्या कुंडामध्ये काय केलेलं, आपला हात प्रक्षालन केलेला असं म्हणलं जातं. आणि त्यामुळे ते कुंड पण फार पवित्र आहे. आजही भक्त त्या कुंडामध्ये स्नान करतात. आणि मग आता आपण वर्ण दिसत आहे, वर्ण नॉर्मल आपल्याला पाणी दिसतं, पण तो आत स्नान करत असताना जेव्हा आपण आत खाली बुडून जर आपण डोळे उघडले तर खरोखर आतलं पाणी कसं दिसतं, लाल दिसतं. आम्ही त्या कुंडामध्ये पहिला आलो तेव्हा स्नान केलेलं आहे. खरोखर आम्ही पाहिलेलं आहे की आज जर आपण बुडून गेला खाली आणि डोळे उघडला तर आता सामान्य पाण्यामध्ये आपल्याला हिरवं हिरवं पाणी दिसेल, निळं दिसेल, पण ते पाणी कसं दिसतं, लाल दिसतं. कारण त्या कुंडामध्ये नरसिंह भगवंतांनी हात प्रक्षालन केलेले आहे. आणि मग नरसिंह भगवंत तिथं विश्रांती घेण्यासाठी आले. हे जेव्हा म्हणजे गेलेले आहेत, हे जेव्हा देवतांना कळालं, तर त्या भगवंताचं दर्शन करण्यासाठी त्यावेळेला म्हणजे सतयुगामध्ये त्या ठिकाणी आसपास सर्व देवी देवता पण येऊन आपलं काय बनवले, राहण्याचे स्थान बनवले विश्वकर्माला सांगून. मग त्यावेळेला शास्त्रामध्ये सांगितलं की त्यावेळेला भरपूर असे मोठमोठे पहाड होते त्या भागामध्ये. आणि त्या प्रत्येक वेगळ्या पहाडावर विश्वकर्मांनी वेगळ्या देवतांचे निवासस्थान बनवले. का, कारण भगवंत येऊन तिथं काही कालासाठी राहत आहेत आणि देवी देवता येऊन तिथं त्यांनी वास केलेला आहे. आणि मग भगवंत तिथं विश्रांती घेऊन पुन्हा मग अंतर्धान होऊन आपल्या धामामध्ये निघून गेले. तेवढ्या कालासाठी देवी देवतांनी पण तिथं वास केलेला आहे, म्हणून ते फार ठिकाण विशेष आहे. आणि
मग त्या ठिकाणी त्यांचं स्मरणार्थ एक विग्रहांची स्थापना केलेली आहे आणि त्या ठिकाणाचं नाव काय, नरसिंहपल्ली. हे पण ठिकाण या गोद्रुम द्वीपमध्येच येतं. नरसिंहपल्लीबद्दल नवदीप महात्म्यामध्ये काय सांगितलेलं पहा, मी थोडं वाचतो. हिंदी में वास्तव अपन लक्ष्य का स्वर्ण विहार भ्रमण करने के बाद नित्यानंद प्रभु जीव गोस्वामी और शिवास ठाकुर जी के साथ देवपल्ली गांव की ओर बढ़ते हैं. यह स्थान नरसिंहपल्ली के नाम से भी जाना जाता है. यहाँ पर सभी देवताओं ने अतिथि के रूप में विश्राम किया और प्रसाद के रूप में दोपहर का भोजन स्वीकार किया. दिन के अंत में नित्यानंद प्रभु गांव की यात्रा पर चले गए. उन्होंने समझा कि इस गांव में सतयुग के समय भगवान नरसिंह देव जी का एक मंदिर है. सतयुग के समय का भगवान नरसिंह देव जी का एक मंदिर है. प्रहलाद जी पर कृपा करने के लिए भगवान नरसिंह देव ने उनके पिता हिरण्यकशिपु को मार डाला, जो अपने पुत्र को अत्यधिक कष्ट दे रहा था. हिरण्यकशिपु को मारने के पश्चात नरसिंह भगवान इस स्थान पर आए और कुछ समय तक यहाँ विश्राम किया. यह जानकर कि नरसिंह भगवान यहाँ विश्राम करने आए हैं, सभी देवताओं ने यहाँ तक कि ब्रह्मा जी ने भी यहाँ अपने अपने घर बनाए और इस तरह एक गांव की सृष्टि कर दी. उन्होंने एक छोटी पहाड़ी की चोटी पर मंदाकिनी नदी के किनारे अपने अपने घर बनाए और सभी भगवान की सेवा में व्यस्त हो गए. कारण भगवान प्रकट झाले, त्यांची सेवा करण्याची इच्छा आहे देवतांची. मग इथं काही कालासाठी स्थान निर्माण करून देवता राहिले आणि काही जेवढ्या दिवस भगवंतांनी विश्रांती घेतली तेवढ्या दिवस देवतांनी भगवान नरसिंहांची इथं सेवा केली. त्यामुळे हे विशेष स्थान आहे नरसिंहपल्ली. आणि इथं सांगितलेलं आहे की जेव्हा मार्कंडेय ऋषी ह्या द्वीपवर आले होते त्या कल्पाच्या अंती, तर आता हे जे काही नवदीप धाम आहे याची भौतिक दृष्टिकोनातून किती क्षेत्रफळ आहे किंवा किती भाग आहे, हा 16 कोसचा भाग आहे. 16 कोस, एक कोस म्हणजे किती, 3 किलोमीटर. मग 16 ते किती झाले, 8 किलोमीटरमध्ये 48. साधारण हा जो नवदीपचा भाग आहे हा 48 किलोमीटरचा भाग आहे. तर जेव्हा मार्कंडेय ऋषी आले, आपल्या आता भौतिक दृष्टिकोनातून 16 कोसचा भाग आहे, परंतु हे जे धाम आहे दिव्य दृष्टिकोनातून फार विस्तारित आहे. आणि मग सांगितलेलं आहे आचार्यांच्या द्वारे की जेव्हा मार्कंडेय ऋषी या ठिकाणी आले आणि सुरवींच्या सोबत एक रात्र, एक कल्पाच्या रात्रीच्या कालावधीसाठी ते वास केले, तर त्यांनी त्या दिव्य धामाचं दर्शन केलं. आणि ते दिव्य धाम किती होतं, फक्त मोद्रुम द्वीप, एक जो मोद्रुम द्वीप आहे तोच 1 करोड कोसचा क्षेत्रफळाचा हा भाग होता. 1 करोड नाही, 100 करोड कोस. तर 100 करोड कोस म्हणजे किती किलोमीटरमध्ये किती झालं, 1 कोस म्हणजे 3 किलोमीटर. 100 करोड म्हणजे 300 करोड किलोमीटर. विचार करा. आता हे पुन्हा आपल्याला अतिशयोक्ती वाटेल किंवा दंतकथा वाटेल, पण आपण जसं काल बोललो की शब्द प्रमाण, की शास्त्रामध्ये दिलेलं आहे, जे दिलेलं आहे ते आपण जसं आहे तसं स्वीकारायचं. आत्ता आपण साधारण 16 कोसच्या क्षेत्रामध्ये भ्रमण करत आहोत, परंतु 16 कोस नाही, एक द्वीप, एक 300 करोड किलोमीटरचा व्यासाचा किंवा क्षेत्रफळाचा भाग आहे. आणि मार्कंडेय ऋषी पाहतात की ह्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या नद्या वाहत आहेत, पवित्र नद्या वाहत आहेत, वेगवेगळे कुंड आहेत, भगवंताचे वेगवेगळे लीला क्षेत्र आहेत, फार सुंदर असे वनं आहेत. हे सर्व मार्कंडेय ऋषी त्या कल्पाच्या अंती ह्या गोद्रुम द्वीपमध्ये दर्शन करतात. मग असं हे दिव्य ठिकाण आहे. आपल्या भौतिक डोळ्याने आपण ते पाहू शकत नाही, परंतु आपण धामवास करून जेव्हा साधना करू, बरेच कालावधी जाईल, तर आपण त्याचा अनुभव आपल्या हृदयातून करू शकतो, डोळ्याने पाहू शकत नाही. त्यासाठीच आपण धामवासामध्ये येऊन ह्या धामवासामध्ये ह्या लीलेची चर्चा केली पाहिजे, साधना केली पाहिजे, आणि मग आपण हवं त्या सर्व दिव्यत्वाचा अनुभव आपल्या हृदयामध्ये करू शकतो. श्री गोद्रुम धाम की, श्री हरिहर क्षेत्र धाम की, श्री सुरभि कुंज धाम की, श्री नरसिंहपल्ली धाम की, श्रील प्रभुपाद की. निताय गौर प्रेमानंदे. ठीक आहे, आता आपण इथूनच मग गाडीमध्ये बसू आणि आपल्या
राहण्याच्या ठिकाणी जाऊ आणि साधारण 2 वाजतील आपल्याला, तिथून आपण प्रसाद घेऊ. आणि जसं आपण आता म्हणालो की नरशिपल्ली आपण जाणार होतो पण जाऊ शकलो नाही, तर आपण इथं दर्शन इथूनच श्रवण केलं तर आपल्याला दर्शनाचा लाभ प्राप्त होतो. याचा अर्थ मग आपण रूममध्ये किंवा त्या आश्रममध्ये जाऊन चर्चा करत राहू आणि आपल्याला सर्व दर्शनाचा लाभ होईल असा आपण विचार करायचा नाही, है ना. म्हणजे है ना, तर आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण त्या ठिकाणी जायचं आहे आणि दर्शन पण करायचं आहे. आणि जे शक्य नाही तर त्याचं श्रवण करून आपण मानसिकदृष्ट्या त्या दर्शनाचा लाभ प्राप्त करायचा आहे, हे पण आहे. नाही तर मग तसं जर गणित लागू केलं तर विट्यामध्ये बसून पण आपण चर्चा करू शकतो, है ना. इकडे येण्याची पण आवश्यकता नाही. जर आपण जर काय आपल्याला काहीतरी त्याचं काहीतरी कारण शोधायचं असेल तर, है ना. परंतु भक्तिमार्ग काय आहे, भक्तिमार्ग भगवंताने फार सुलभ बनवलेला आहे. कसं आहे, जेवढं तुम्हाला भौतिक दृष्टिकोनातून शारीरिक दृष्टिकोनातून शक्य आहे तेवढं तुम्ही करा आणि मग जे काही शक्य नाही ते तुम्ही मानसिक दृष्टिकोनातून करा. आणि मानसिक दृष्टिकोनातून कराल तर तुम्हाला तेवढाच लाभ प्राप्त होईल. जसं भगवंतांना भोग लावायचे आहेत आपल्याला, तर आपलं सामर्थ्य नसेल आर्थिकदृष्ट्या किंवा काही भौतिक दृष्टिकोनातून, तर आपण मानसिकदृष्ट्या भगवंतांना वेगवेगळे व्यंजन बनवून भोग लावा. भगवंत ते स्वीकारतात आणि तेवढाच आपल्याला लाभ प्रदान करतात. पण तो असं भगवंताने आपल्याला सुविधा दिल्या म्हणून आपल्याकडे भरपूर साधनं उपलब्ध आहेत, धन उपलब्ध आहे, तरी पण आपण मग मानसिकदृष्ट्यात करू लागलो तर ते पण मग चुकीचं आहे. आपलं जेवढं सामर्थ्य आहे, आपल्याला जेवढं शक्य आहे आपण तेवढं शारीरिकदृष्ट्या इंद्रियांच्याद्वारे आपण करायचं आहे आणि जेवढं शक्य नाही ते आपण मानसिकदृष्ट्या करायचं आहे. भगवंत आपले प्रयत्न पाहून की हा प्रयत्न करत आहे आणि शक्य नाही तर मग तो मानसिकदृष्ट्या पण स्मरण करत आहे, तर मग आपण शारीरिकदृष्ट्या इंद्रियाच्या दृष्टिकोनात जे काही केलेलं आहे त्याचा पण आपल्याला लाभ भगवंत प्रदान करतील. आणि मग मानसिकदृष्ट्या जे काही आपल्याला शारीरिकदृष्ट्या जे काही शक्य नाही मग ते जे आपण मानसिकदृष्ट्या करू भगवंत त्याचाही लाभ आपल्याला प्रदान करतील. आणि हा भक्तिमार्ग आहे. त्या भक्तिमार्ग सर्वात सुलभ म्हणलेला आहे, केवळ आनंद कंद. भक्तिमार्गामध्ये जे काय आपण करतो ते सर्व काय आनंदमय आहे. कोणतेही कार्य करा, कथा श्रवण करा, कीर्तन करा किंवा अध्ययन करा, प्रसाद ग्रहण करा, धामवास करा, तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला दिव्य आनंद प्रदान करणारे आहे. आणि म्हणून आपण जेवढं जादा शक्य आहे तेवढं आपण शारीरिक आणि इंद्रियाच्या दृष्टिकोनातून भक्तीची कार्य करायचे आणि जे शक्य नाही ते मानसिक दृष्टिकोनातून करून पण साध्य करायचं. त्यासाठी आपण करत आहोत. आणि बरेच ठिकाण आहेत, परंतु आपण जेवढं शक्य आहे तेवढंच ठिकाण दर्शन करत आहोत, तेवढीच चर्चा करत आहोत. चर्चा पण भरपूर आहे, ती चर्चा पण जेवढी शक्य आहे तेवढी आपण वेळेमध्ये करत आहोत. जसं आपण काल श्रीवास आंगणमध्ये गेलो तिथं महाप्रकाश लीलेची चर्चा केली. ती वर्णन चैतन्य भागवतमध्ये एवढं आहे, पूर्ण जर वर्णन करायचं म्हटलं तर कमीत कमी 3 तास लागतील आपल्याला. फक्त 1 तासामध्ये बसवायचं तर आपण थोडीच चर्चा केली आणि थोडं जे हरिदास ठाकूरांचा प्रसंग आहे किंवा अद्वैताचार्यांचा प्रसंग आहे किंवा श्रीधर कोलाविचारांचा प्रसंग आहे तो काय आपण जादा चर्चा केला नाही. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण चर्चा करून आपण मानसिकदृष्ट्या त्या आचार्यांचं पार्षदांचं स्मरण करून त्यांना प्रार्थना करू, तर आपल्याला चर्चा केल्यास श्रवण केल्यास आपण लाभ प्राप्त होईल. आणि पुन्हा पुन्हा आपण येत राहू धामामध्ये. तर ह्यावर्षी आपण जेवढी चर्चा केलेली आहे पुढच्या वेळेला आल्यानंतर आपण पुढची चर्चा करू, तिसऱ्या वेळेला नंतर त्याची पुढची चर्चा करू. आणि असं करत करत आपलं पूर्ण जीवन हे गौरलीला कृष्णलीला समजून घेण्यासाठी आपण भेटीत करू, तर आपल्याला परिपूर्ण लाभ प्राप्त होईल आणि त्या लीलेचा दिव्य आनंद पण आपण अनुभव लागू. जसं मी काल आपल्याला म्हणालो की आम्ही जेव्हा पहिल्यांदा या नवदीप धाममध्ये आलो होतो तर आम्हाला काही असं विशेष वाटलं नाही, आपल्यासारखंच म्हणा, है ना. परंतु आम्ही म्हणजे याचा अर्थ आम्ही तुम्हाला जज करतोय असं नाही, कदाचित आपल्यामध्ये पण बरेच जण दिव्य आनंदाचा अनुभव घेत असतील. परंतु आम्ही वरिष्ठांच्या शब्दावर विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली. आम्ही पण पहिल्यांदा आलतो तेव्हा 7 दिवसाची परिक्रमा करण्यासाठी चालतो 2008ला. आणि तेव्हा जेव्हा आम्ही आलतो तर खरोखर एक विशेष प्रार्थना करून आलतो. आम्ही दिल्लीच्या मंदिरमध्ये दिल्लीमध्ये आम्ही जॉब करत होतो आणि दिल्लीच्या मंदिरमध्ये आम्ही जाऊ लागलो इस्कॉनच्या मंदिरमध्ये. तर दिल्लीच्या मंदिरमध्ये राधा पार्साटी आहेत मधल्या अल्टरमध्ये, जसं जुहूच्या किंवा पुण्याच्या मंदिरमध्ये 3 अल्टर आहेत, तसंच दिल्लीच्या मंदिरमध्ये 3 अल्टर आहेत. मधल्या अल्टरमध्ये राधा पार्साटी आहेत, उजव्या बाजूच्या अल्टरमध्ये प्रभू रामचंद्र राम दरबार आहे आणि डाव्या बाजूच्या अल्टरमध्ये गौरनित्य आहेत. आम्ही जेव्हा मंदिरमध्ये जाऊ लागलो तर आम्हाला राधाकृष्णांच्याबद्दल श्रद्धा वाटायची,
प्रभू रामचंद्रांच्याबद्दल श्रद्धा वाटायची, कारण लहानपणापासून आपण त्यांचं ऐकलेलं आहे, ते भगवंत आहेत आपण माहीत आहे आपल्याला. परंतु गौर नित्यांच्याबद्दल मग आम्हाला श्रद्धा वाटायची नाही. आम्हाला माहीत नाही काय प्रत्येकजण त्यांच्या समुदायामध्ये कोणतरी अवतार आहेत म्हणून सांगतात है ना, तर तसंच काहीतरी हे आहे आम्ही म्हणून आम्ही काही ज्यादा हे करायचो नाही. आणि मंदिरात जायचो, कथा कीर्तन क्लासेस अटेंड करायचो सर्व काही. आमोगलीला प्रभू त्यावेळेला क्लासेस द्यायचे आम्ही जात असताना, तेव्हा ते जॉब करत होते, पांढऱ्या कपड्यामध्ये असायचे आणि ते रविवारी त्यांनी क्लास घ्यायचे तरुण मुलांचा आणि आम्ही त्यांचा क्लास त्यावेळेला अटेंड करायचो. आणि त्यावेळेला आम्हाला काही विशेष वाटायचं नाही. मग 2008च्या गौर पौर्णिमेच्या अगोदर मग तिथून दिल्ली मंदिरातून यात्रा येणार होती इकडं. मग आमच्या नाशिकचा एक मित्र होता आमचा, आम्ही विचार केला चला आपण गौर पौर्णिमा जाऊया म्हणजे नवदीप मायापूरच्या यात्रेला. आणि त्यावेळेला उद्देश काय होता, आम्ही हीच प्रार्थना केली भगवंतांना की भगवंता मी गौर नित्यांच्याबद्दल बरेच ऐकत आहे पण तुम्हाला श्रद्धा वाटत नाही, तेवढा प्रेम भाव वाटत नाही, तर कृपा करून ह्या यात्रेनंतर मला तो भाव निर्माण करून द्या. मला विश्वास बसू दे की खरोखर हे कृष्ण आहेत आणि बलराम आहेत. ही प्रॅक्टिकली आम्ही प्रार्थना केली करत होतो. आणि मग जेव्हा आम्ही 7 दिवस ह्या ठिकाणी आलो आणि 7 दिवस परिक्रमा केली चालून, हे वेगवेगळे ठिकाणी इथं पण आम्ही चालत आलेलो आहे. 7 दिवस रोज 10-12 किलोमीटर चालायचं आहे त्या परिक्रमेमध्ये. आणि वेगवेगळ्या ठिकाणी सर्व ठिकाण तिथं हजारो भक्त आहेत, बरेचसे भक्त वरिष्ठ स्वरूपांचे शिष्य येतात, ते कथा सांगतात, हे सर्व ऐकलं. आणि जेव्हा जसं 7 दिवस गेले आणि या स्वरूपांच्या शिष्यांच्या मुखातून त्या कथा श्रवण केल्या, कथा श्रवणाचा काय लाभ असतो ते याच्यावरनं कळतं. तर 7 दिवस परिक्रमाच्या शेवटपर्यंत तो पूर्ण विश्वास निर्माण झाला. श्री गौरांग महाप्रभू की. पण भगवंत ते आदान प्रदान करतात ना, आपण प्रामाणिकपणे प्रार्थना केली तर आपल्याला भगवंत त्याचा म्हणजे एक साक्षात्कार करतात. मग चैतन्य महाप्रभूच्या लीलेचे जे दिव्य आनंद आहे तो आनंद अनुभवायला मिळाला नाही, परंतु किमान विश्वास बसला की चैतन्य महाप्रभू कोण आहेत, कृष्ण आहेत, आणि नित्यानंद कोण आहेत, बलराम आहेत. परंतु त्यांच्या लीलेचा काय आनंद आहे, चैतन्य महाप्रभू जे काही हरिनाम प्रदान करून वृंदावनच्या प्रेमाचा आनंद प्रदान केलेला आहे, तो आनंद काय ह्याचा लगेच अनुभव त्यावेळेला मिळाला नाही. परंतु ह्या धामवासामध्ये पुन्हा आपण धामवास केल्यानंतर गौरांग महाप्रभूंची लीला श्रवण केल्यानंतर आपल्याला त्या वृंदावन प्रेमाचा अनुभव येऊ लागेल, हे तेव्हा आम्ही ऐकलं आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवला. आणि पुन्हा आम्ही येत राहिलो गेल्या 17-18 वर्षामध्ये. आणि बऱ्याच वेळा, आता किती वेळा आले आम्हाला पण लक्षात नाही. जसं ह्याच वर्षात आम्ही 3दा आलो मायापूर धामामध्ये. एकदा आपल्या यात्रेचं ॲडव्हान्स पार्टी करण्यासाठी आलो, दुसऱ्यांदा महाराजांच्या यात्रेमध्ये आलो आणि आता तिसऱ्यांदा तुमच्यासोबत येत आहोत. मग असे बऱ्याच वेळा धामवास झाले, वरिष्ठ भक्तांच्या मुखातून श्रवण केलं. आणि वैयक्तिक विट्यामध्ये असताना किंवा आरवडमध्ये असताना आम्ही चैतन्य भागवत वाचन केलं, चैतन्य चरितामृत वाचन केलं. आणि आत्ता ह्या वर्षी जेव्हा आम्ही महाराजांच्या यात्रेमध्ये आलो तर खरोखर अनुभवायला येत आहे की गौर लीला किती आनंदमय आहेत, किती खरोखर कोणत्या वृंदावनच्या दिव्य प्रेमाचा अनुभव चैतन्य महाप्रभूंनी हरिनामाच्याद्वारे त्यांच्या या लीलेमध्ये प्रदान केलेला आहे, त्याचा थोडा आभास आता होऊ लागलेला आहे. गेल्या त्यासाठी 15, 17, 18 वर्ष सर्व साधना करावी लागली. जरी तो अनुभव येत नसला तरी कोणावर विश्वास ठेवून, आचार्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून, वरिष्ठांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून. आणि तसं आपल्याला जर करू आपण येणाऱ्या काही 10-12 वर्षामध्ये, 10-15 वर्षामध्ये, तर मग आपल्याला त्याचा अनुभव येऊ लागेल. आता मी एक माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, माहीत नाही आपल्याला थोडं हे विचित्र वाटेल, पण तो एक अनुभवातून पण आपल्याला कळतं की आता ब्रह्मचारी जीवन जेव्हा एखादा व्यक्ती स्वीकारतो तर ब्रह्मचारी जीवन काय सांगितलेलं आहे, एक ब्रह्मचारी जीवन एकादशीप्रमाणे आहे असं म्हणलेलं आहे. आता एकादशी आणि ब्रह्मचारीचं काही तुलना आहे बरं. तर एकादशी आपण करतो 15 दिवसातून, त्या दिवशी आपण अन्न काही ग्रहण करत नाही है ना, फक्त उपवासाचे पदार्थ ग्रहण करतो. परंतु त्या एकादशीच्या दिवशी आपल्यासमोर एखादा अन्नाचा आवडता पदार्थ, आपला जो फार आवडता गुलाबजामुन आहे किंवा आणि काही रसगुल्ला आहे किंवा काही पण पदार्थ आहे, तो आपल्यासमोर आला तर आपल्याला खाण्याची इच्छा होत नाही का, होते ना. एकादशी दिवशी आपण अन्न खात नाही याचा अर्थ अन्न खाण्याची रुची कमी झालेली आहे किंवा आवड निघून गेलेली आहे असा आहे का, नाही. परंतु आपल्या मनाला आपण कन्व्हिन्स केलेलं आहे की आज एकादशी किंवा उद्या एकादशी आहे, आज एकादशी आहे, आज आपण अन्न खायचं नाही, आज आपण व्रत घ्यायचं आहे, उद्या खाऊ, भरपूर खाऊ, असं आपण ठरवलेलं आहे. आणि आज फक्त आपण काय करायचं आहे, उपवासाचा पदार्थ असं खाऊन आपण ठरवून काय करतो, एकादशी करतो.
तसं ब्रह्मचारी जीवन सुरुवातीचं काय आहे, एकादशीप्रमाणे आहे. ब्रह्मचारी एखादा व्यक्ती स्वीकारतो याचा अर्थ त्याच्या हृदयातली कौटुंबिक जीवनाची रुची निघून गेलेली असं नाही, त्याला पण रुची आहे. ब्रह्मचारी एखादा जीवन स्वीकारतो याचा अर्थ स्त्रीप्रती त्याचं आकर्षण पूर्णतः शून्य झाले असं नाही, त्याच्या हृदयामध्ये पण आकर्षण आहे. परंतु जसं एकादशी दिवशी मी अन्न खाणार नाही, आज मग भगवंताच्या प्रसन्नासाठी मी फक्त उपवास करणार, तसं ब्रह्मचारी जीवन आहे. जरी मला कौटुंबिक जीवनामध्ये आनंद वाटतो, जरी मला स्त्रियांच्या प्रती आकर्षण आहे, परंतु भगवत प्राप्तीसाठी मी हा जन्म काय करेन, ते व्रत पालन करेन. तर हे ब्रह्मचारीचं जीवन सांगितलेलं. मग सुरुवातीला जो कोणी ब्रह्मचारी जॉईन होतो तर त्याला कौटुंबिक आकर्षण वाढतं, स्त्रियांप्रती विरुद्ध लिंगाप्रती आकर्षण वाढतं. परंतु तो थेरॉटिकली जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या द्वारे मनाला मारून ते आचरण करत असतो, आश्रममध्ये राहत असतो आणि साधना करत असतो. परंतु जेव्हा तो वरिष्ठांच्या सांगण्यानुसार साधना करतो, श्रवण करतो, सेवा करतो, तर मग हळूहळू काय होतं, त्याला भगवंतांच्या लीलेचा गोडवा किंवा जे काही दिव्य आनंद आहे तो अनुभवायला येऊ लागतो. आणि तो आनंद अनुभवायला येऊ लागल्यानंतर मग त्याला आता मन मारून कौटुंबिक आनंदाप्रती त्या आनंदाचा त्याग करावा लागत नाही, किंवा जे स्त्रियांच्या प्रती आकर्षण आहे ते कृत्रिम पद्धतीने मनाला मारून त्याला नियंत्रित करावं लागत नाही. कारण ह्या लीला श्रवणामध्ये, अध्ययनामध्ये, चिंतनामध्ये एवढा दिव्य आनंद वाटू लागतो की हे सर्व बाकीचं कौटुंबिक जीवन, इंद्रिय भोगाचं कार्य एकदम तुच्छ वाटू लागतं. आणि खरोखर आजपर्यंत आम्हाला तो अनुभव आला नव्हता, पण तो ह्या वर्षी जेव्हा महाराजांच्या मुखातून आम्ही त्या कथा श्रवण करू लागलो तर खरोखर वाटू लागलं की गौरांग महाप्रभूच्या लीला एवढ्या दिव्य आहेत की ह्या लीलांच्यामध्ये प्रवेश मिळाला. कारण ते जे पार्षद आहेत त्यांना दिवस रात्र ते कीर्तन करतायत, त्यांना कुटुंबाचं स्मरण नाही आहे, पत्नीचं स्मरण नाही आहे, किंवा स्त्रिया असल्या तर त्यांना मुलांचं, पतीचं स्मरण नाही आहे. त्या लीलेमध्ये एवढं ते कीर्तनामध्ये तल्लीन होऊन दिव्य आनंदाचा अनुभव घेत आहेत. त्यांना भौतिक कुठल्याच गोष्टीचं स्मरण होत नाही आहे. भरपूर वर्णन आहे, आपल्याला वेळ कमी पडतो. एक ठिकाणी असं वर्णन आहे की चैतन्य महाप्रभू कीर्तन करतायत, त्यांचे पार्षद नृत्य करतायत, तर 3-3 दिवस उलटून गेलेले आहेत, कोणाला झोपाचं, खाण्याचं, पिण्याचं काहीच स्मरण नाही. नित्यान प्रचार करत असताना एका भागामध्ये जातात आणि त्या ठिकाणी कीर्तन करत असताना त्या भागातली मुलं त्या कीर्तनामध्ये समाविष्ट होतात. आणि चैतन्य भागवतमध्ये वर्णन आहे की ते कीर्तन किती कालावधीचं चाललं, 1 महिन्यासाठी ते कीर्तन चाललं. आणि 1 महिन्यात 24 तास ते कीर्तन चालू आहे. ती मुलं घरी पण गेलेली नाहीत. मग आपण मला त्याची मुलं आई वडील बोलण्यासाठी आले नाहीत का, तर ती का आली नाहीत, कशी आली नाहीत हे तुम्ही समजू शकत नाही आणि आम्ही पण ते सांगू शकत नाही. ते फक्त आपण साधना करून, अध्ययन करून हृदयामध्ये अनुभवू शकतो. अशा लीला झालेल्या आहेत. मग आत्ता कळतं की खरोखर म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या लीला किती दिव्य आहेत, आनंदमय आहेत. आणि त्या लीलेचा जर आपण थोडा आभास पण करू लागलो तर आपल्याला हे कौटुंबिक जीवन, जे काही पती, पत्नी, मुलं, भौतिक जे काही गोष्टी आहेत हे एकदम तुच्छ वाटू लागेल आणि काय म्हणजे एक प्रकारे निरर्थक वाचू लागेल, काही आवश्यकता नाही त्याची असं वाटू लागेल. आपल्याला वाटेल की भगवंताच्या धामामध्ये किंवा भगवंताच्या लीलेमध्ये पार्षद कीर्तन करता त्यांना काही कौटुंबिक जीवना म्हणजे घरी जाण्याची इच्छा किंवा कुटुंबासोबत काही वेळ व्यतीत करण्याची इच्छा होत नाही का, असं आम्हाला पण ब्रह्मचारी झाल्यानंतर पण वाटत होतं. पण तो वरिष्ठांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून साधना करत राहू आपण, तर त्या दिव्य आनंदाचा अनुभव घेऊ आपण. आणि त्यावेळेला आपल्याला कळेल हे खरोखर भगवत धामच आपलं शाश्वत ठिकाण आहे. हे भौतिक जगत आणि कौटुंबिक जीवन, हे सांसारिक जीवन एकदम काय निरर्थक आहे, काय आवश्यकता नाही त्याची. कौटुंबिक जीवनामध्ये ज्या आनंदाचा आनंद घेत आहे आपण, मुलांच्या संगोपनामध्ये, पत्नी पतीच्या संघामध्ये किंवा आणखीन काही सामाजिक नातेवाईकांच्या जाण्या येण्यामध्ये, सर्व काही ते काही आवश्यक नाही आहे. त्याच्यापेक्षा अनंत पटीने आनंद भगवंताच्या संघामध्ये मिळतो आणि भगवंताच्या लीलेमध्ये मिळतो. तो अनुभव आपल्याला जेव्हा आपण साधना करतो, वरिष्ठांच्या सांगण्यावरनं धामवास पुन्हा पुन्हा करतो, श्रवण करतो, अध्ययन करतो आणि जरी त्याच्यामध्ये आपल्याला काही तो आनंद मिळत नाही वर्षानुवर्ष, तरी आपण ते वरिष्ठांनी सांगितलं म्हणून करत राहतो तर मग आपलं ते साधना पाहून भगवंत त्याचा अनुभव आपल्याला देऊ लागतात. हो, आणि तो जेव्हा अनुभव आपल्याला मिळू लागतो
तेव्हा मग आपल्याला कळतं की खरोखर हे काही अतिशयोक्ती नाही आहे किंवा दंतकथा नाही आहे, हे खरोखर सर्व वास्तविकता आहे. फक्त आपण त्या प्रोसिजरमधनं जाणं आवश्यक आहे. मग मी का सांगितलं, कारण माफ करा, हे थोडं आपल्याला वैयक्तिक काहीतरी सांगायलाच पाहिजे असं वाटेल, की आपला काहीतरी मोठापणा सांगायला असं पण वाटेल, पण थोडे भाव असतात कधी कधी प्रकट होतात. तर खरोखर महापुरुषांची लीला फार आगाध आहेत, आपण कल्पना करू शकत नाही. फक्त आपण येत राहू पुन्हा पुन्हा धामामध्ये, चर्चा करत राहू, वास करत राहू, आणि घरी असताना आपण हे चैतन्य लीला, चैतन्य भागवत वाचत राहा, आपण कल्पना करू शकत नाही, एवढा आनंद आपल्याला आहे ना. श्री गौरांग महाप्रभु की, श्री नित्यानंद राम की, श्री नवदीप धाम की, शील प्रभुपाद की, ताई गौर प्रेमानंद. हरे कृष्ण. ठीक आहे, आपण निघूया. तर आता काय करू, आपण पुन्हा रिक्षातून आपण बसा आणि आपल्या गाडीमध्ये बसा, आणि मोठ्या गाडीमध्ये बसून आपण आपल्या आश्रमात जाऊन प्रसाद घेऊ. 1-2 मिनटं संध्याकाळची आपण सूचना देऊ. आपण आता गेल्यानंतर कोणत्या ग्रुपची सेवा आहे? नित्यानंद ग्रुपची सेवा असेल प्रसाद वाढण्याची. आणि प्रसाद घेतल्यानंतर आपण आश्रममध्ये जाऊन विश्रांती घ्या. आणि ठीक आहे, आपण घ्या. आणि संध्याकाळी आपण गोशाळेचं दर्शन करायला जाऊ. थोडं वेळ होईल आज. काय करू, आपण 5:30 वाजता एकत्रित होऊया. ठीक आहे, काल 6:30 बोललो होतो. 5:30 वाजता आपण आपल्या आश्रमसमोर एकत्रित होऊ आणि कीर्तन करत आपण गोशाळेकडे जाऊ. हरे कृष्ण.